शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. तर ते म्हणजे आयडियल ॲग्रिसर्च या कंपनीचे सायटोकेन. तर शेतकरी मित्रांनो आज आपण सायटोकेनविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व अजून ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो सध्या सर्वत्र पाऊस चालू आहे व अशा परिस्थितीत डाळिंब बाग असेल किंवा द्राक्ष बाग किंवा इतर भाजीपाला पिकं असेल तर त्यातील अनावश्यक वाढ ही जादा प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळते. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची जी काही अनावश्यक वाढ होऊ नये तसेच आपले होणारे नुकसान टाळण्यासाठी आपण जर बागेत सायटोकेनचा वापर केला तर आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळून जाणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो आज आपण सायटोकेनविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सायटोकेन या प्रोडक्टविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो सायटोकेनमध्ये आपल्याला कोणकोणते घटक हे पाहावयास मिळतात. तर सायटोकेनमध्ये आपल्याला ग्लुकोनिक ॲसिड हे 10% व ॲमिनो ॲसिड हे 0.1% व कायनेटिन आपल्याला 0.1% व सायटोकायनिन आपल्याला 0.1% आपल्याला पाहावयास मिळतात. तर शेतकरी मित्रांनो अशा विविध प्रकारच्या घटकांनी बनलेलं सायटोकेन हे प्रोडक्ट. तर सायटोकेन प्रोडक्टविषयी आता आपण जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो हे एक सेंद्रिय स्वरूपातील वृद्धिकारक आहे ज्यामुळे द्राक्ष व डाळिंब पिकातील गर्भधारक डोळ्यांची किंवा मादी फुलांची संख्या वाढवण्यास आपल्याला मदत करत असतं. त्याच पद्धतीने पिकात कुठलाही आपल्याला रेसिड्यू हा राहत नाही व संपूर्ण ऑर्गॅनिक आहे त्यामुळे तुम्ही एक्सपोर्ट उत्पादनासाठीही याचा वापर तुम्ही करू शकता. शेतकरी मित्रांनो आता सायटोकेन हे पिकात काय काम करते तर सायटोकेनमुळे आपल्या पिकातील गर्भधारणा वाढते. ज्या पिकांमध्ये द्राक्ष असेल किंवा डाळिंब ह्या पिकात गर्भधारणा थांबली असेल तर गर्भधारणा करण्यास आपल्याला मदत त्या ठिकाणी सायटोकेन हे करताना आपल्याला दिसून येत असते. त्याच पद्धतीने आपल्या पिकातील झालेली अनावश्यक वाढ थांबवण्याचे काम त्या ठिकाणी सायटोकेन आपल्याला करताना दिसून येत असतं. तसेच त्याच पद्धतीने पिकातील सायटोकायनिन हार्मोनची लेवल वाढवत असतं. त्यामुळे पिकातील जी काही गर्भधारणा थांबलेली असते ते गर्भधारणा चांगल्या पद्धतीने त्याच पद्धतीने मादी कळींची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत त्या ठिकाणी सायटोकेन हे करत असते. तसेच पिकातील हरितद्रव्य वाढवते त्यामुळे पिकात काळोखी वाढते व झाडाचे अन्न झाड स्वतः तयार करते. त्यामुळे झाडाची जी काही रोगप्रतिकारशक्ती तर ही रोगप्रतिकारशक्ती आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढताना दिसून येत असते. तसेच आपल्या पिकातील जो काही जैविक व अजैविक ताण असतो तर त्या ताण निवारक म्हणून सुद्धा चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी सायटोकेन हे करत असते. शेतकरी मित्रांनो सायटोकेनचा वापर आपण कसा करावा तर सायटोकेनचा वापर आपण फवारणी अथवा ड्रिपमधून अशा दोन्ही प्रकारे आपण सायटोकेनचा वापर करू शकतो. तसंच पिकातील सेटिंग अवस्था व फ्लावरिंग अवस्था अशा दोन्ही अवस्थेत आपण सायटोकेनचा वापर करू शकतो. किंवा आपल्या पिकात जर अनावश्यक वाढ होत असेल तर अशावेळी आपण जर सायटोकेनचा वापर केला तर त्या ठिकाणी जी आपली अनावश्यक वाढ होत आहे तर ती थांबवण्यास देखील सायटोकेन आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करताना आपल्याला दिसून येत असतं. शेतकरी मित्रांनो सायटोकेनचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर द्राक्ष असेल, डाळिंब असेल, टमॅटो असेल किंवा इतर भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण सायटोकेनचा वापर करू शकतो. तसेच सायटोकेनचा प्रमाणाचा जर का आपण विचार केला तर फवारणीसाठी आपण 1 ते 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला जर का ड्रीपमधून वापर करायचा झाला तर एकरी आपण 2 लिटर ड्रीपमधून याचा वापर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो हे संपूर्ण रेसिड्यू फ्री उत्पादन आहे व याचा वापर आपण एक्सपोर्ट क्वालिटीचे जे काही आपले द्राक्ष येतात, डाळिंब असतात किंवा इतर जे पिकं असतील तर त्यामध्ये आपण नैसर्गिक वाढरोधक म्हणून याचा वापर करू शकतो. कारण इतर जे की हानिकारक जे की वाढरोधक आहे तर त्यापासून मानवी शरीराला त्याच पद्धतीने जे की प्राणी आहेत तर यांनासुद्धा धोका आहे. तर माझी बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की अशा प्रकारचे जे केमिकल वाढरोधक आहे तर त्यांचा वापर करणं टाळून आपल्याला जे सायटोकेनसारखे जी रेसिड्यू फ्री उत्पादनं आहेत तर याचा जर का आपण वापर केला तर नक्कीच मानवी शरीरासाठी त्याचा धोका कमी होईल. तसेच शेतकरी मित्रांनो जे बाजारामध्ये आपल्याला केमिकलयुक्त वाढरोधक मिळत आहेत तर याचा वापर करणं आपल्याला टाळायचं आहे. कारण आपल्याला पुढच्या पिढीचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे व त्यामुळे आपलं जे काही आरोग्य आहे तर हे धोक्यात राहू शकतं. तर माझी शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की त्यांनी रेसिड्यू फ्री उत्पादनांचा वापर करावा व आपले उत्पादन वाढवावे.
तर शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सायटोकिनचं कॉम्बिनेशनचा विचार केला तर 05234, 0946 किंवा 0050 तर असे जे आपले लिक्विड खतं आहेत, ते या खतांमध्ये आपण फवारणीसाठी अथवा ड्रिपमधून आपण सायटोकिनचा वापर करू शकतो. तसेच आपण कीटकनाशक व बुरशीनाशकासोबत देखील सायटोकिनचा वापर करू शकतो. तरी आपल्याला वापर करायचा झाला तर कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आयडियल ॲग्रिसर्च या कंपनीचं सायटोकिन या प्रोडक्टविषयी माहिती बघितली. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.